नाना, काल तुम्ही भिगवण पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलेलं आहे. काय विषय त्या निवेदनाचा? नमस्कार, मी शरद चितारे, भीमा कोरेगाव स्तंभाचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून काम पाहतो. आणि काल जी माहिती आपल्याला मिळालेली आहे ती बरोबर आहे. मी काल मदनवाडी हद्दीतील हॉटेल आर्यन अँड लॉजिंग, जे मदनवाडी हद्दीतील देवकाते वस्ती या ठिकाणावरती आहे, त्या ठिकाणावरती एक संशयास्पद मजूर कामगार हॉटेलचा त्याचा मृतदेहाची विल्हेवाट लावलेली आहे. आणि त्याचा मृत्यू कोणत्या पद्धतीने झाला हा विषय जरा संशयाच्या भोवऱ्यात असल्या कारणाने मी त्या हॉटेल मालकांवरती आणि त्या व्यवस्थापकावरती गुन्हा दाखल करावा या संदर्भात भिगवण पोलीस स्टेशनचे API मान्य श्री शेंडगे साहेब यांच्याकडे मी पत्रव्यवहार केलेला आहे. या संदर्भात माननीय इंदापूर तालुक्याचे तहसीलदार जीवनजी बनसोडे साहेब यांनाही या संदर्भामध्ये मी मोबाईलद्वारे माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये एक विशेष महत्त्वाचा भाग असा आहे की हा कामगार जो आहे तो हॉटेल कामगार म्हणून करत होता. त्याचं नाव सुरेंद्र कुमार सिंह असं आम्हाला कळलेलं आहे. त्याचं वय साधारणतः 40 ते 43 असं काहीतरी आहे. आणि त्याची खबर जी यांनी दिलेली आहे, दीपक जगदीश शेट्टी या माणसाने पोलीस स्टेशनला खबर दिली आहे असं आत्ताच्या FIR मध्ये त्यांच्या दिसून येते. परंतु याचा संशयाचा भाग असा आहे की या हॉटेलच्या कामगाराचा जो मृतदेह आहे तो 10-12 दिवस त्याच हॉटेलमध्ये पडून होता. आणि ज्यावेळेस त्या मृतदेहाची त्या हॉटेल मालकाला माहिती भेटली असं त्यांचं म्हणणं आहे, त्यावेळेस त्यांनी पोलीस स्टेशनला कळवलं असं त्यांचं सांगणं आहे. परंतु त्याच्यामध्ये संशय असा येतो की एखादा कामगार आपल्याकडे जर कामाला असेल तर तो आपल्या 24 तास जर डोळ्यासमोर नाही दिसला तर तो कुठे गेला, त्याचं नेमकं काय झालं याची माहिती घेणं हे त्या हॉटेल व्यवस्थापक आणि मालकाचं प्रथम जबाबदारी. आणि एक तो भारतीय नागरिक आहे असं असताना सुद्धा या कामगार महाराष्ट्रीयन नाही, हा बिहारी कामगार आहे. आणि म्हणून त्याचं काहीतरी आपण वेगळ्या पद्धतीने झाकू शकतो, ते प्रकरण दबडू शकतो, दाबू शकतो, अशा पद्धतीचा संशय मला आलेला आहे. हे का आला संशय, आपल्याला त्याच्याबद्दल माहिती दिलेली. सडलेल्या अवस्थेमध्ये तो मृतदेह गावलेला आहे. आणि याच्या संदर्भामध्ये मी भिगवण पोलीस स्टेशनचे API शेंडगे साहेब असतील, त्याच आरोग्य डिपार्टमेंटचे जे प्रमुख आहेत आपले डॉक्टर भिगवणचे, त्यांनाही मी त्याच्याबद्दल माहिती विचारलेली आहे. पोलीस पाटील जे आमच्या मदनवाडीचे आहेत त्यांना माहिती विचारलेली आहे. पोलीस पाटील नंतर आमच्या ग्रामपंचायतीचे कर्मचाऱ्यांना आम्ही विचारलं की याच्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे का, त्यांनी आपल्याला त्याच्याबद्दल काय माहिती नाही म्हणून सांगितले. त्याचप्रमाणे बीट अंमलदारांनी सुद्धा सांगितलं की ही मयत झालेली आहे, परंतु मला माहिती याच्याबद्दल नाही, मी त्या ठिकाणावरती नव्हतो. मग मला हा संशय आहे की ह्याची विल्हेवाट लावली नेमकी कुणी, आणि एवढ्या लगबगीने एवढ्या त्वरित का लावली गेली. जर लावायची होती तर त्यांच्या कुटुंबाची वाट पाहायची होती. बरं, त्यांचं जर असं म्हणणं असेल की त्यांच्या कुटुंबातली माणसं तिथं हजर होती, तर मग 10-12 दिवस ती मयत सडूस तर तुम्ही काय करत होता हा प्रश्न आहे. आणि त्याचा मृत्यू कसा झाला, नॅचरल फेट झाला असेल तर तो नॅचरल फेटमध्ये यायला पाहिजे. पण फॉरेन्सिक लॅबच्या प्रमाणामध्ये जी भिगवणचं ट्रॉमा सेंटर आहे किंवा हॉस्पिटल आहे, जिथं POC आहे, फक्त तिथे जास्त काही करता येत नाही. आणि त्या ठिकाणावरती त्यांनी जी PM केलेलं आहे असं आरोग्य विभागाचं म्हणणं आहे, तर ते PM भिगवण सारख्या ठिकाणावरती होऊ शकत नाही, कारण सडलेल्या अवस्थेमधल्या माहितीचं PM भिगवणला होत नाही. मग हे होत नसताना हे ससनला व्हायला पाहिजे होतं पुण्या ठिकाणावरती, ते झालेलं नाही. आणि मग अशा गुन्ह्यांमध्ये या सर्व प्रकरणाला कुणी पायाशी दडण्याचा प्रयत्न केला, कुणी प्रशासनाने त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला, हा संशोधनाचा विषय. आणि हे सगळं प्रकरण टोटल संशयाच्या भोवऱ्यामध्ये अडकते. ह्याच्यामध्ये डॉक्टर्स असतील सामील पण असू शकतात, पोलीस प्रशासन ह्याच्यामध्ये सामील असू शकतं, आणि जे आता उडवीचे उत्तर देत आहेत तेही एखाद्या दिवशी ह्याच्यामध्ये सामील असू शकतात. आणि एक सामान्य सार्वजनिक सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना कोणताही नागरिक आपल्या ठिकाणावरती वारल्यानंतर त्याची ग्रामपंचायतीला नोंद असणं, त्याची नोंद धरायला लावणं, ती मृत्यू ज्या ठिकाणावरती झालाय त्या ठिकाणावरती त्या ठिकाणाची मैत करणं,
ह्या घटना जर घडत असत्या तर आपल्या ग्रामपंचायतीला आमच्या कुठल्या पद्धतीच्या ग्रामस्थांना माहिती न देता मदनवाडी स्मशानभूमीमध्ये ते मयत जाळण्यात आलं. संशयास्पद मृत्यू असताना सुद्धा ते मयत न पुरता ते जाळण्यात आलेलं आहे, ही अत्यंत खेदाची बाब आहे. आणि त्याची अशी हेळसांड करून त्याचा झालेला खून आहे का, आणि जर तो खूनच आहे असं आमचं स्पष्ट मत आहे, आणि ते खून कुणी केलाय तर त्या हॉटेल मालकांनी आणि त्या हॉटेलच्या व्यवस्थापकांनी केलेला असा माझा स्पष्ट आरोप आहे. त्या हॉटेलचा मालक आहे शिवाजी विजय देवकाते, राहणार मदनवाडी, आर्यन हॉटेलचे मालक आहे. आणि त्या हॉटेलच्या ज्यांच्याकडे व्यवस्थापन आहे ते आहे दीपक जगदीश शेट्टी, हे ते हॉटेल चालवत आहेत. म्हणजे ह्या दोघांनाही या गोष्टीची माहिती असावी, आणि असतानाही त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाने याच्याबद्दलची पत्रकारांना कुठल्या पद्धतीची माहिती दिली नाही. म्हणजे ही गोष्ट संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहे. आणि मला असं कळून आलेलं आहे की एक अधिकाऱ्यांनी डॉक्टरांवरती दबाव टाकून ते पीएम त्वरित करण्यात लावलं, आणि ते पीएम ताबडतोब म्हणजे संध्याकाळी सायंकाळी 5, 5:30, 5:15च्या दरम्यान मदनवाडी स्मशानभूमीमध्ये जाळण्यात आलं. म्हणजे हे सगळंचे सगळं प्रकरण जे आहे ना ते अत्यंत घृणास्पद आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये सांगतो की हे संशय घेण्याच्या पाठीमागची कारण आहे. त्याला ज्या हॉटेलचा जो मालक आहे तो मालक प्रथमतः गुंड प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर याच्या अगोदरच अॅट्रॉसिटी अंतर्गत प्रमुख गुन्हेगार असणारा त्याच्यावर 2 केसेस आहेत. त्याचप्रमाणे सावकारकीची केसेस त्याच्यावरती उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे त्याच्यावरती 307 चे गुन्हे दाखल आहेत. त्याचप्रमाणे वेश्या व्यवसाय हा त्या हॉटेलवरती चालतो. त्याच्यावरती 2-3 गुन्हे त्याच्या संदर्भामधले गुन्हे दाखल आहेत. मग हा सर्व जो फास आहे तो गुंड प्रवृत्तीच्या हॉटेल मालकाचा आणि हॉटेल व्यवस्थापकाचा आहे. मग ह्या ठिकाणावरती वेश्या व्यवसाय चालवण्यासाठी त्या कामगारांना वापर करून त्यांचा खून करून टाकणं हा त्यांचा धंद्याचा विषय आहे का, हा महत्वाचा विषय. आणि म्हणून त्या जो मजूर कामगार आहे त्याला योग्य न्याय भेटला पाहिजे. त्याच्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना मी तो वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आणखीनही मी एसपी साहेबांना त्याच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी उद्याच्याला बुधवारच्याला एसपी साहेबांनी आम्हाला पुण्यामध्ये बोलावलेलं आहे. त्याच्याबद्दल मी त्यांना माहिती देणार आहे. आणि जो ह्याच्यामध्ये आरोपी आहे ह्याच्यामध्ये सर्वात जास्त आरोपी जर आता कोण असेल तर पोलीस प्रशासन आणि आरोग्य डिपार्टमेंट आहे. यांनी हे प्रकरण दाबण्याचा परस्पर प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यामुळे ह्यांच्यावरती माझे गंभीर आरोप आहेत. ह्याची सकल चौकशी झाली पाहिजे, आणि एसपी साहेबांनी ह्याच्यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून एक भारतीय नागरिकाला न्याय देण्याचं काम केलं पाहिजे अशी माझी मागणी आहे. त्याचप्रमाणे इंदापूरच्या तहसीलदारांनी सुद्धा ह्याच्यामध्ये एक प्रथम दंड अधिकारी म्हणून त्यांनी ह्याच्यामध्ये विशेष लक्ष घातलं पाहिजे आणि सर्वसामान्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे अशी माझी मागणी. सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला असं तुम्ही म्हणताय. सडलेल्या अवस्थेतलं मृतदेहाची या ठिकाणी कसल्याही प्रकारचं पोस्टमॉर्टम केलं जात नसतं. तुम्ही म्हणताय सुसंगत झालं पाहिजे. बरोबर. नेमकं सुसंगत न करण्याचं कारण काय असू शकतं? ह्याचं कारणच असं आहे की मला वाटतं की कामगारांची आर्थिक व्यवहारांचं त्यांचं काहीतरी लागेबांधे असू शकतील, आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्याकडनं हातापाय झाले असेल आणि त्यांच्याकडनं तो मारला गेला असावा असा माझा संशय आहे. आणि ती मारल्या गेल्यानंतर त्यांच्या ते लक्षात आल्यावर त्यांनी ती मयत झाकून ठेवलं किंवा दाबून ठेवलं, ते लोकांना कळू दिलं नाही. आणि तुम्ही जर पाहिलं तर मी तुम्हाला एक त्याचे फोटो दाखवतो. अशा पद्धतीचा फोटो आहे तो, आणि म्हणजे त्याचे फोटो मला उपलब्ध झालेले आहेत. तर हे फोटो का उपलब्ध होऊ शकतात? मग अशी नासलेल्या अवस्थेमध्ये असणाऱ्या मृत्यूची पीएम करताच येत नाही. पिगवनला ती फॅसिलिटीच नाही, आणि म्हणून त्याचे जे ऑर्गन्स काढलेले असतील तर त्याच्यावरती योग्य तपशील येणार नाही, योग्य पंचनामा येणार नाही, आणि योग्य त्याची रिपोर्ट येऊ शकणार नाही. आणि हा सर्व रिपोर्ट न येण्यासाठी पोलीस प्रशासनाने नेमकं त्याच्यामध्ये काय आर्थिक व्यवहार केलेत हे आम्हाला माहिती नाही. परंतु आम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये कुठेतरी आर्थिक व्यवहाराची लागेबांधे झालेले आहेत, आणि हे प्रकरण दाबण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेले आहेत. आणि ज्यांनी ह्याच्यासाठी प्रयत्न केलेत त्यांना सर्वांना सह आरोपी करण्यात यावं, आणि त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा पद्धतीची माझी ठोस मागणी. नाना, तुम्ही म्हणताय इंदापूरमध्ये वेश्या व्यवसाय आणि त्या वेश्या व्यवसायातूनच हा खून झाल्याची शक्यता तुम्ही व्यक्त केलेली आहे.
पोलीस प्रशासन तर म्हणतंय की बाबा इंदापूर तालुक्यातच वेश्या व्यवसाय चालू नाही, आणि तुम्ही त्यांचे तर एकदम गंभीर आरोप करताय. नाही, मदनवाडी म्हणजे आता नाव घेण्यात योग्य वाटत नाही, परंतु मदनवाडी या ठिकाणावरती किंवा भिगवण या परिसरामध्ये वेश्या व्यवसाय राजरोसपणे चालू आहे. जवळपास 100-150 महिला या ठिकाणावरती वेश्या व्यवसाय करतायत. आणि ह्या हॉटेलांवरती, ज्या हॉटेलवरती मी नाव घेतोय त्यांच्यावरती पहिला रेड पडलेले आहेत. आणि ह्या ठिकाणावरती वेश्या व्यवसाय राजरोसपणे चालू आहे हे त्यांनी सिद्धच केले, आपण नाही केलेलं. त्यांनी सिद्ध केले पोलीस प्रशासनाने. आणि म्हणून या ठिकाणावरती वेश्या व्यवसाय बंद व्हावा म्हणून अनेक लोकांनी त्याच्याबद्दल आवाज उठवलेला आहे. मदनवाडीचा ग्रामपंचायत सदस्य म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागणी केलेली आहे की या ठिकाणावरती वेश्या व्यवसाय होऊ नये, परंतु त्याला आर्थिक व्यवहाराची लागेबांधे असल्या कारणाने ह्या घटनेला कोणीही जबाबदार आहे हे आम्हाला सांगता येई नाही, आणि कोण त्याला पाठीशी घालतं हेही सांगता येई नाही, आणि पोलीस प्रशासन याच्यावरती का गप्प आहे हेही आम्हाला आतापर्यंत कळायला तयार नाही. सदर प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरती चौकशी करावी यासाठी आपण मागणी करणार आहात का? पारदर्शक चौकशी. पारदर्शकपणासाठी आपण एसपी साहेबांना भेटणार आहे, गिल साहेबांना, आणि एसपी साहेबांना आपण विनंती करणार आहे की याच्यामध्ये जे निश्चित दोषी असतील त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे, आणि त्यांची सखोल चौकशी निपक्ष पद्धतीने केली पाहिजे, सखोल झाली पाहिजे, आणि जो कुणी ओरिजिनल गुन्हेगार आहे त्या ओरिजिनल गुन्हेगाराला आणि जे सह आरोपी असतील त्या सह आरोपींना त्याच्यामध्ये आरोपी म्हणून केलं पाहिजे. ज्यांनी प्रशासनाने ज्याच्यामध्ये मदत केलेली ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना तर विशेष दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई केली पाहिजे अशी मी मागणी करणार आहे. आता तुम्ही बोलताना असं सांगितलं होतं की त्या हॉटेलच्या मालकांवरती याच्या अगोदरही गंभीर गुन्हे दाखल हा. आहेत. एट्रॉसिटी असेल, 307 असतील, किंवा वेश्या व्यवसायासारखे गुन्हे ते दाखल आहेत. कदाचित तो गुंड प्रवृत्तीचा हे अगोदर तुम्ही सांगितलेलं पण आहे. मग हा वेश्या व्यवसायाचा कुठेतरी धागा असू शकतो का मृत्यू होणं? हा असू शकतो, कारण कामगारांना त्या ठिकाणावरती काय दारू दुसरं हॉटेलचं तर काय पूर्ण काम व्यवसाय चालू नाही, फक्त वेश्या व्यवसाय चालू आहे, आणि वेश्या व्यवसायावरतीच ते हॉटेल चालू आहे. मग ह्याला पाठीशी घातलेलं जाते, कशामुळे घातलं जाते? पोलीस प्रशासनाला हप्ते दिले जात असतील, त्याच्यामुळे पोलीस प्रशासन त्याच्यावरती कानाडोळा करत असेल. आणि जो शेट्टी म्हणून माणूस आहे तो शेट्टी इथं ह्या भागामधले बरेचसे हॉटेल्स त्याच्या नातेवाईकांना किंवा त्याला चालवण्यासाठी तो घेतोय, आणि अशा पद्धतीची कामगारं ते वापरून जर ते कामगारं त्यांच्या विरुद्ध काय केली तर त्यांचा या पद्धतीनं खून केला जातोय असा माझा सरळ आरोप आहे. हे जे मृत्यू प्रकरणात जी बॉडी उचललेली ती तुमच्या तक्रारवाडीच काय तुमच्या स्मशानभूमीमध्ये दफन करण्यात आलेली आहे मदनवाडीच्या ग्रामपंचायतने काय याच्यामध्ये म्हणजे ऍक्शन घेतली का, किंवा ह्याच्यामध्ये संशयास्पद मृत्यू आहे आमच्या स्मशानभूमी दफन करू नका? मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून पण सांगतो की आमच्या मदनवाडी ग्रामपंचायतीला याच्याबद्दल माहिती दिली गेलेली नाही, किंवा मदनवाडीचे जे पोलीस पाटील आहेत त्यांना याच्याबद्दलची माहिती दिली गेलेली नाही. आणि मग मदनवाडीच्या हद्दीमध्ये हे दहन केलेलं आहे, काढलेलं नाही, दहन केलेलं आहे. आणि दहन करता येत नाही, असं संशयास्पद मृत्यू जर असेल तर ते दहन करता येत नाही, आणि ते दहन करण्यात आलेलं आहे, आणि हाच खरा संशयाचा मुख्य धागा आहे.